नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणेचा ऐतिहासिक सोहळा, सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन. हिंद दी चादर उपक्रमांतर्गत शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान नांदेड येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पुढे सांगितले की दिनांक 24 जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे नागरिकांनी स्वागत करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणावर नांदेडमध्ये दाखल होणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान देणे आवश्यक आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमासाठी अंदाजे 8 ते 10 लाख भाविक नांदेडमध्ये येण्याची शक्यता असून त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. सामाजिक ऐक्य, त्याग, सेवा व मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. दयालसिंग चव्हाण, नांदेड. सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला माहिती आहे की गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या शहादतला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासन हिंद की चादर गुरु तेग बहादूर हा कार्यक्रम फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये नांदेडमध्ये आयोजित करत आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी जोरात सुरू आहे. जवळजवळ 52 एकरच्या परिसरावर हा मंडप उभारला जातोय. त्यामध्ये 8 लंगर, AV फिल्मसाठी वेगळं एक्झिबिशन सेंटर, 350 स्टॉल, आरोग्य शिबिरं अशी जय्यत तयारी आपली चालू आहे. यासाठी पार्किंग, बाकी लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सोयी आपण उपलब्ध करून देतोय. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी सर्व नांदेडकरांना ही आव्हान आहे, विनंती आहे की आपण मोठ्या स्वरूपात या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी. कारण गुरुद्वाराची संपूर्ण प्रतिकृती अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात आपण या ठिकाणी साकार करतोय. सर्व भाविकांनी, सर्व समाजाने या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं. त्याचसोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडं 8 ते 10 लाख भाविक येणारे. माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, असे अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच धर्मक्षेत्रातील संत या कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावणार आहेत. तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि जे भाविक येणार आहे त्यांना वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी जे इच्छुक असतील संघटना, NGOज, त्यांनी पण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांना निश्चितपणे आम्ही स्टॉल उपलब्ध करून देऊ, जेणेकरून या सगळ्या कार्यक्रमाला त्यांचाही हातभार लागेल आणि त्यांच्या सद्भावना जोडल्या जातील. परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो, आपण या कार्यक्रमाचं जो की 24 आणि 25 जानेवारीला होऊ घातलेला आहे याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.